तर यावरती आम्ही काही बोललो नाही तरी ते आमच्या तोंडी घातलं जातं अशी प्रतिक्रिया संघाच्या बैठकीवरील प्रश्नावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। लोकसभेत दादांचा फायदा नाही झाला या फडणवीसांच्या भूमिकेवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं। मागे असंच बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं, त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं। असलं काही लपवाछपवी, आम्ही पब्लिक फिगर आहे, आम्ही लपवाछपवी करू शकत नाही, करायचं आम्हाला कारण नाही। त्यावेळेस ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं। आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे। मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं। राज्यसभेच्या जागांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान केलं। राज्यसभेच्या 2 जागांपैकी एक जागा अजितदादांना देणार आहोत असं विधान फडणवीसांनी केलं। कबूल केल्याप्रमाणे एक जागा राष्ट्रवादीला देणार, मात्र योग्य निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल असं देखील फडणवीस म्हणाले। 2 राज्यसभा आमच्याकडे आहेत, त्यातली एक राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे। तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड घेईल। आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आणि हक्काच्या मतदारांनी अजित पवारांची लोकसभेत साथ दिली नाही। खरं तर त्याला अनेक प्रश्न कारणीभूत आहेत। दूध दरवाढ आहे, कांदा निर्यात बंदीचा फटका त्यांना पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये बसला। पण आगामी विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल सुरू केलंय। नाशिक दौऱ्यात त्यांनी कांदा उत्पादकांची जाहीर माफी मागितली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षानं जनसन्मान यात्रा काढली। नाशिक जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात झाली। अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी घेतलेल्या विविध निर्णयाचा प्रचार या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून केला जातोय। तुम्ही मला सांगा निफाडकरांनो, माझ्या माय माऊलींनो सांगा, माझ्या बहिणींनो सांगा, माझ्या मुलींनो सांगा, मी जर सरकारमध्ये नसतो तर या योजना देता आल्या असत्या? वीज माफी करता आली असती, लाडकी बहीण देता आली असती, वरचं कॉलेजचं शिक्षण देता आलं असतं, ह्या ज्या सांगितलेल्या योजना देता आल्या असत्या? नसत्या। माझ्या महाराष्ट्राच्या करता केलंय, माझ्या समाजाच्या करता केलंय। पश्चिम महाराष्ट्रानंतर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं होतं, पण आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय चित्र बदललंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दिंडोरी लोकसभेची जागा भाजपकडून खेचून आणली आहे। केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांना भास्कर भगरेंनी निवडणुकीत पराभूत केलं। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत जबर झटका दिला। या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जनसन्मान यात्रेदरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली। जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय, फार कंबरच मोडायची पाळी आली। परंतु आता माफ करा, चूक झाली, मान्य करतो। जो काम करतो तो चुकतो, जो कामच करत नाही कशाला चुकल? बिनचुकच आहे, साला काम करत नाही कशाला चुकतं? कोरोना काळापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणींचा सामना करतोय। त्याला कारणीभूत आहे केंद्र सरकारचं धरसोड निर्यात धोरण। लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी घातली होती आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं। दरम्यानच्या काळात नाशिक पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनही केली होती। तो सगळा राग लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काढल्याचं पाहायला मिळालं। नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही जागा महायुतीच्या हातून गेल्या। त्यामुळेच अजित पवारांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागून विधानसभेसाठी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टीका करण्याची ऐती संधी चालून आली आहे। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। आता माफी मागून काय उपयोग? तुम्ही केंद्र सरकारची विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती, कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता। 40% जे निर्यात कर आहे तो रद्द करायला यांचं वजन वाढवायला लागलं पाहिजे होतं। हे सगळे दिल्लीला जातात ते स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी। खरं तर लोकसभा निवडणुकीत महायुतीनं मोदींच्या नावावर मतं मागितली। मोदींना पुढे करून जास्तीत जास्त जागा जिंकण्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती होती। त्यामुळे अबकी बार 45चा नारा महायुतीच्या नेत्यांनी दिला होता, पण मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला। लोकसभेत 45हून अधिक जागा जिंकण्याचं सत्ताधाऱ्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे।
या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुरुवारी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमधून सुरुवात झाली आणि गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या पिंक पॉलिटिक्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवारांकडून सर्वत्र गुलाबी रंगाचा वापर केला गेलाय. दरम्यान अजित पवारांनी काल येवला इथे पैठणी विणकरांसोबत संवाद साधला आणि त्यांना पैठणीचं जॅकेट देण्यात आलं. अजित पवारांनी ते जॅकेट परिधान केलं आणि याच पैठणी जॅकेटवरून फटकेबाजी केली. मला माझे जुने दिवस आठवले. मी अनेकदा गेले 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. मला जे योग्य वाटतं ते मी पेहराव करत असतो, कपडे घालत असतो. पण आज तर तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात. आता पोराच्या लग्नाची वेळ आली, बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलंय. दुसरीकडे राज्याच्या राजकारणामध्ये नवी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण आमदार बच्चू कडूंनी शरद पवारांची मोदी बागेत जाऊन भेट घेतली. बच्चू कडू महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. तर बच्चू कडू राज्यामध्ये सातत्यानं चांगलं काम करतायत आणि चांगलं काम करणाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावं, महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी हे करावं, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तुम्हाला वाटतंय ते तुमच्याबरोबर यावेत किंवा तुम्ही तशी ऑफर देतात? माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन, कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी 3 आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे 3 आठवड्याचं कामकाज करून आलोय. महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय, अशा लोकांनी एकत्र येणे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं. असं नाही, नाराजी नसते. कसं आहे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. बच्चू भाऊनी गेले अनेक वर्ष, राजकीय मतभेद सगळ्यांचेच असतात आणि ते असलेच पाहिजेत एक सशक्त लोकशाहीमध्ये. त्यामुळे ते सातत्याने चांगलं काम करून महाराष्ट्राची सेवा करण्याचा एक अतिशय चांगला आणि उत्तम आणि प्रांजळ प्रयत्न ते करतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान. तर शरद पवारांच्या भेटीबाबत बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी. सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. खरं तुम्ही अचानक शरद पवारांची भेट घेतलीत आज. तुम्ही बऱ्याच दिवसापासून तसे प्रयत्न करत होतात अशी माहिती आम्हाला मिळाली. पण या सगळ्यामध्ये तुमची नेमकी चर्चा काय झाली? चला, भेट झाली, आता तुमची चर्चा काय? रोह्योमधून पेरणी ते कापणीचे काम कसे घेता येईल. अर्थात MREGS मधून घेणं फार कठीण वाटतं. केंद्राची ती योजना आहे, पण राज्याची रोजगार हमी योजना आहे. पेरणी ते कापणी सगळी कामं MREGS मधून जर झाली तर उत्पादन खर्च शेतकऱ्याचा कमी होईल. नैसर्गिक आपत्ती जरी आली तर त्याच्यावर फार प्रभाव नुकसानाचा पडणार नाही. आघाडीसाठी जायसाठी आम्ही करत नाहीये. मला काय हरकत आहे उद्धव साहेबांकडे जायला? आम्ही फडणवीस साहेबांकडे पण जाऊ. शिंदे साहेब तर आमचे मित्रच आहेत, तिथं कधीही जाऊ शकतो आम्ही. त्यांच्याकडे पण जाणार आम्ही हे मुद्दे घेऊन. सगळ्यांकडे जाऊ. निवडणुकीच्या राजकारणाची काय चर्चा झाली आणखी स्पेसिफिक? नाही, काही चर्चा नाही झाली. हेच मुद्दे. आम्ही या मुद्द्यावर त्यांचं सहमत जर होत असेल तर कदाचित विचार करता येईल ना. म्हणजे त्यांनी जर हे सगळे मुद्दे मान्य केले तुमचे तर तुम्ही महाविकास आघाडी बरोबर जात? पहिला पर्याय आम्ही सत्तेवाल्यांना दिला, कारण ते लगेच करू शकतात. त्यांनी केलं नाही. त्यांनी केलं नाही तर बरं, म्हणजे आणखी 2 महिन्यात नाही, 1 सप्टेंबर. बरं, म्हणजे सरकार जोवर आहे तोवर तुमचे मुद्दे. मग तुम्ही आता दबाव तयार करताय थोडक्यात? दबाव कशी गोष्ट करतो? दबावच तयार करावा लागेल राव. दबाव हे तर स्पष्ट बोलतोय, दबाव करतोय आम्ही, दबाव तंत्र आणतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत.